Hello student, I am Prachi. Welcome you all to my YouTube channel. So in this video we see the multiple choice question on DC machine. So in the last video I uploaded the MCQs on electrical machine. So आप वो देख सकते हैं. त्या व्हिडिओमध्ये मी ट्रान्सफॉर्मर, इंडक्शन मोटर, सिंक्रोनस मोटर या टॉपिकवरती जे क्वेश्चन आहेत ते सर्व अपलोड केले आहेत. त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे आणि मराठीमध्ये सर्व व्हिडिओ मी एक्सप्लेन केला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण DC मशीनवरचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत जे की पेपरमध्ये आलेले आहेत ते क्वेश्चन्स बघणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आहे, कम्युटेटर इन DC जनरेटर इज यूज्ड फॉर. तर कम्युटेटरचा DC जनरेटरमध्ये कशासाठी यूज केला जातो. इथे ऑप्शन आहेत, कलेक्टिंग ऑफ करंट, reduce losses, increase efficiency, convert AC आर्मेचर करंट into DC. तर कम्युटेशन आणि कम्युटेशन ही एक प्रोसेस आहे आणि कम्युटेटर हा एक पार्ट आहे मशीनचा. तर याचा यूज काय असतो. एकदम बेसिक लेवलचा क्वेश्चन आहे. जरी तुम्ही डिप्लोमा पासआउट स्टुडंट्स असाल तरीही तुम्हाला हे समजू शकते की कम्युटेटर काय आणि कम्युटेशन काय. तर कम्युटेशन कशासाठी यूज केलं जातं. तर AC आर्मेचर करंटला DCमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी कम्युटेशनचा यूज केला जातो किंवा कम्युटेशन प्रोसेस याला म्हणतात. तर कम्युटेटर म्हणजे कन्व्हर्ट AC इंटू DC. सेम ॲज रेक्टिफायरसारखं हे वर्क करतं. रेक्टिफायरचं पण तेच काम असतं की ACला DCमध्ये कन्व्हर्ट करायचं. तर तुम्हाला कम्युटेटर लक्षात राहत नसेल तर तुम्ही रेक्टिफायर तुम्हाला माहिती असेल चांगल्याने तर तुम्ही ते म्हणून लक्षात ठेवू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपलं जे मोबाईलचे चार्जर असतं त्याच्यामध्ये रेक्टिफायर असतं ते पण तेच करतं की ACला DCमध्ये कन्व्हर्ट करतात. तर त्यावरून सुद्धा तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. तर त्याचा ॲन्सर आहे कन्व्हर्ट AC करंट इंटू DC. ऑप्शन डी याचं करेक्ट ॲन्सर होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, प्लगिंग ऑफ DC मोटर इज नॉर्मली एक्झिक्युटेड बाय. तर प्लगिंग काय असतं. याच्यामध्ये काय असतं प्लगिंगमध्ये, याला ही एक ब्रेकिंगची मेथड आहे प्लगिंग म्हणजे. आणि याच्यामध्ये काय होतं की पोलॅरिटीज चेंज केल्या जातात, सप्लाय टर्मिनल्स हे रिव्हर्स केले जातात. तर हे फक्त आर्मेचर पोलॅरिटीज रिव्हर्स करतं. त्यामुळे याचा ॲन्सर आहे ऑप्शन बी. म्हणजे की ही जी एक मेथड आहे ब्रेकिंगची जी काय करते तर मोटर पॉवर सप्लायला स्टॉप करतं क्विकली. यालाच आपण रिव्हर्स करंट ब्रेकिंगसुद्धा म्हणतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज, द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ DC शंट मोटर कॅन बी रिव्हर्स बाय इंटरचेंजिंग. सर्वांना DC शंट मोटर काय असते माहिती आहे. DC शंट मोटर म्हणजे ज्याच्यामध्ये फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग ही पॅरलली कनेक्ट असते त्याला आपण DC शंट मोटर असं म्हणतो. तर ही रिव्हर्स केव्हा होते म्हणते याची डायरेक्शन, तर काय इंटरचेंज केल्याने, बाय इंटरचेंजिंग दी सप्लाय टर्मिनल, बाय दी फील्ड टर्मिनल ओनली, दी आर्मेचर टर्मिनल्स ओनली, और बाय आयदर फील्ड और दी आर्मेचर टर्मिनल. त्याच्यामध्ये दोन्ही जे वाइंडिंग आहेत ते इम्पॉर्टंट असतात. तर जर याची रोटेशन ही रिव्हर्स करायची असेल तर त्या आयदर फील्ड और आर्मेचर टर्मिनल्स इंटरचेंज कराव्या लागतील. सर ऑप्शन डी हे याचं ॲन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, द मोस्ट इकॉनॉमिकल मेथड ऑफ इलेक्ट्रिकल ब्रेकिंग इज. ऑप्शन्स आहेत, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, डायनॅमिक ब्रेकिंग विथ सेल्फ एक्सायटेशन, डायनॅमिक ब्रेकिंग विथ सेपरेट एक्सायटेशन आणि प्लगिंग. तर आपण मगाशी मी तुम्हाला सांगितलं आहे की ब्रेकिंगच्या डिफरंट मेथड आहेत, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, डायनॅमिक ब्रेकिंग, सेल्फ एक्सायटेशन आणि प्लगिंग. तर रिजनरेटिव्ह ब्रेकिंग ही मोस्ट इकॉनॉमिकली असते. कारण काय असते की रिजनरेटिव्ह ब्रेकिंगमध्ये काय होते की बॅक EMF हा सप्लाय व्होल्टेजपेक्षा जास्त असतो. ओके. त्यामुळे ही इकॉनॉमिकली अशी मेथड आहे. त्यानंतर डायनॅमिक ब्रेकिंग म्हणजे काय की ज्याच्यामध्ये DC मोटरपासनं सप्लाय हा डिस्कनेक्ट केला जातो त्याला आपण डायनॅमिक ब्रेकिंग म्हणतो. आणि प्लगिंगमध्ये काय होतात तर टर्मिनल्स जे असतात सप्लायचे ते रिव्हर्स होतात त्याला आपण प्लगिंग असं म्हणतो.
तर इकॉनॉमिकल मेथड आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ती आहे रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, DC सिरीज मोटर इज रनिंग ॲट रेटेड स्पीड विदाउट एनी ॲडिशनल रेजिस्टन्स इन सिरीज. इफ अन ॲडिशनल रेजिस्टन्स इज प्लेस्ड इन सिरीज द स्पीड ऑफ द मोटर. तर DC सिरीज मोटर म्हणजे काय की फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग हे सिरीजमध्ये लावलेले असतात. आणि DC मोटर ही कशावरती डिपेंड असते, तर त्याच्यामध्ये जे आपण व्होल्टेज अप्लाय केलेलं असते आणि त्याच्यामध्ये जे रेजिस्टन्स असते त्याच्यावरती अवलंबून असते. तर इथे असं म्हटलं आहे की जेव्हा आपण ॲडिशनल रेजिस्टन्स त्याच्यामध्ये ॲड करतो तर त्याचं स्पीड काय होणार. तर रेजिस्टन्स वाढला म्हणजे काय होणार की करंट कमी होणार, आणि करंट कमी झाला म्हणजे काय होणार की आर्मेचरमधला टॉर्क कमी होणार. त्याच्यामुळे ती मशीन स्लो फिरायला लागेल आणि त्याच्यामुळे त्याचा स्पीड डिक्रीज होणार. तर जेव्हा आपण ॲडिशनल रेजिस्टन्स ॲड करू तर त्याचा स्पीड काय होणार, डिक्रीज होणार. त्यामुळे ऑप्शन बी त्याचा आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर DC जनरेटर इफ द ब्रशेस आर गिव्हन अ स्मॉल अमाऊंट ऑफ फॉरवर्ड शिफ्ट द इफेक्ट ऑफ आर्मेचर रिॲक्शन इज. आर्मेचर रिॲक्शन सर्वांना माहिती आहे, त्यामध्ये डिमॅग्नेटायझेशन असतं, क्रॉस मॅग्नेटायझेशन असतं आणि मॅग्नेटायझेशन असतं. तर जेव्हा ब्रशेस आर गिव्हन अ स्मॉल अमाऊंट ऑफ फॉरवर्ड शिफ्ट तर आर्मेचर रिॲक्शनचा काय इफेक्ट होणार म्हणते. तर त्याचा आन्सर येणार पार्शियली डिमॅग्नेटायझिंग अँड पार्शियली क्रॉस मॅग्नेटायझिंग. नेक्स्ट क्वेश्चन इज अंडर कम्युटेशन गिव्ज राईज टू. कम्युटेशन काय देतो, गिव्ज राईज टू स्पार्किंग ॲट दी ट्रेलिंग एज ऑफ दी ब्रश. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ DC शंट मोटर इज रिव्हर्स बाय. DC शंट मोटर काय तुम्हाला माहिती आहे आणि त्याची डायरेक्शन रिव्हर्स कशी केली जाते. त्याचा आन्सर आहे बाय रिव्हर्सिंग दी आर्मेचर कनेक्शन्स. नेक्स्ट क्वेश्चन इज द करंट in the armature DC series motor is reduced by 50%, the torque of the motor will become. जर आर्मेचर करंट DC मोटरचा 50% रिड्यूस झाला तर त्याचा टॉर्क काय होईल. तर ऑब्व्हियसली करंट जर कमी होणार तर टॉर्क पण कमी होणार, बट तो 50% होत असेल तर हा 25%च होणार. ओके, 25% ऑफ टॉर्क ऑफ दी मोटर विल बिकम 25% ऑफ दी प्रिव्हियस व्हॅल्यू. ओके, तो पण कमी होणार. नेक्स्ट क्वेश्चन इज when the electric train is moving down a hill the DC motor acts as DC series motor, DC shunt motor, DC series generator or DC shunt generator. So the option C is the correct answer, that is the DC series generator. Next question is if the field of DC shunt motor is open, जर DC shunt मोटरचं field हे open असेल तर काय होणार. It will continue to run at its rated speed. The speed of the motor will become very high. The motor will stop. The speed of the motor will decrease. जर शंट मोटरचं हे फील्ड ओपन असेल तर त्याचा स्पीड काय होणार, वाढणार. The speed of the motor will become very high. Next question is which of the following motor is used to drive the constant speed line shafting lathes, blowers and fans. DC shunt motor, DC series motor, commutative compound motor or none of these. Constant speed line shafting lathes, blowers and fans याच्यामध्ये कोणत्या मोटरचा यूज केला जातो. तर यामध्ये DC शंट मोटरचा यूज केला जातो. तर आता असं का, बिकॉज इट यूज फॉर इट्स स्टॅबिलिटी. ती त्याचं स्टॅबिलिटी मेंटेन करते आणि रिलेटिव्ह कॉन्स्टंट स्पीड हा मेंटेन करतो. म्हणजे काय असतं की DC शंट मोटर काय करते, याचा यूज कशासाठी केला जातो, जेव्हा लोड व्हॅरी होतं तेव्हा याचा स्पीड कॉन्स्टंट राहावा याच्यासाठी याचा यूज केला जातो DC शंट मोटरचा. लाईन शाफ्टिंग, रेल्स, ब्लॉवर्स आणि फॅन्समध्ये. सो ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन DC जनरेटर कॅन बी टर्न ॲज रोटेटिंग ॲम्प्लिफायर, प्राईम मूवर्स, पॉवर पंप्स, नॉन ऑफ दिस. सो DC जनरेटरला आपण रोटेटिंग ॲम्प्लिफायर असं सुद्धा म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन इज द मोटर दॅट इज यूज फॉर इंटरमिटंट हाय टॉर्क लोड इज DC शंट मोटर, DC series motor, differential compound motor or cumulative compound. So the correct answer is cumulative compound motor. जर ह्या तुम्हाला मोटर माहिती नसतील तर त्याचं एक्सप्लेनेशन आहे अवेलेबल, तरी मी शॉर्टमध्ये सांगते. कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर म्हणजे काय,
तर कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर म्हणजे काय की ज्याच्यामध्ये सिरीज फील्ड वाइंडिंग आणि शंट फील्ड वाइंडिंग अशा दोन्ही याचा यूज केला जातो. ओके, आणि दोन्ही ह्या सेम डायरेक्शनने असतात, तर त्याला आपण कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर असे म्हणतो. ओके, आणि याच्यामध्ये काय असतं की हाय स्टार्टिंग टॉर्क असतो आणि इफिशियंट स्पीड रेग्युलेशनसुद्धा असतं. याला आपण कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर म्हणतो. आणि दी मोटर दॅट इज यूज फॉर इंटरमिटंट हाय टॉर्क हेच आपल्याला विचारलं आहे, तर तिथे कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर हे त्याचे आन्सर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट स्टेटमेंट अबाउट अ सिरीज मोटर? सर ऑप्शन्स आहेत. इट्स फील्ड वाइंडिंग कन्सिस्ट ऑफ थिकर वायर अँड लेस टर्न्स. इट कॅन रन इझिली विदाउट लोड. इट हॅज अन ऑलमोस्ट कॉन्स्टंट स्पीड. इट हॅज पुअर टॉर्क. तर याचा आन्सर आहे इट्स फील्ड वाइंडिंग कन्सिस्ट ऑफ थिकर वायर अँड लेस टर्न्स. सर्वांना माहिती आहे DC सिरीज मोटर काय असते. तर याच्यामध्ये काय असते की फील्ड वाइंडिंग ही थिकर वायरची असते आणि त्याच्यामध्ये लेस टर्न्स असतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. द करंट फ्लोविंग इन द कंडक्टर ऑफ DC मोटर इज. DC मोटरमध्ये कोणता करंट फ्लो होतो? DC मोटरमध्ये करंट कोणता फ्लो होतो? DC, AC ॲज वेल DC और ट्रान्झिएंट. सो DC मोटरमध्ये हा AC करंट फ्लो होतो. ओके, आणि असं का असतं? DCमध्ये AC करंट का फ्लो होतो? तर आपण बघितलं आहे की याच्यामध्ये कशाचा यूज केला जातो? कम्युटेटरचा. तो काय करतो? ACला DCमध्ये कन्वर्ट करतो. नेक्स्ट क्वेश्चन इज द फंक्शन ऑफ अ कम्युटेटर इन अ DC जनरेटर इज. तर कम्युटेटरचं काय फंक्शन असतं म्हणते DC जनरेटरमध्ये? सो याचं सेम फंक्शन असणार आहे. काय असणार आहे आन्सर? टू चेंज AC इंटू DC. ऑप्शन डी याचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज an EMF is induced in the field winding of an armature of a DC generator when the armature rotates in alternating magnetic flux, magnetic field, electrostatic field or electromagnetic field flux. तर याचा आन्सर आहे मॅग्नेटिक फील्ड. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. The speed of a DC shunt motor is required to be more than full load speed. This is possible by. So the correct reducing the field current. Option D is the correct answer. Next question is a simple method of increasing the voltage of a DC generator is to decrease the air gap flux density, to increase the speed of rotation, to decrease the speed of rotation, to increase the length of armature. So the correct answer is to increase the speed of the rotation. I hope तुम्हाला हे सर्व क्वेश्चन समजले असतील. जर तुम्ही न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.